जिंतूरच्या राजकारणात चाणक्य डाव, राष्ट्रवादीला खिंडार, मनीषाताई केंद्रे यांचा भाजपमध्ये प्रवेश. जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे. जिंतूर परभणी जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांनी आपल्या राजकीय कौशल्याची आणि चाणक्य नेतृत्वाची झलक दाखवली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेलेले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार गट मोठा धक्का देत महिला जिल्हाध्यक्ष मनीषाताई केंद्रे यांनी भाजपमध्ये बिनशर्त प्रवेश केला आहे. विरोधकांच्या गडाला सुरुंग. जिंतूर तालुक्यातील 10 जिल्हा परिषद सर्कल्स आणि 20 पंचायत समिती गणांसाठी चुरशीची लढत अपेक्षित असताना मेघनादिदींनी अचूक वेळ साधत विरोधकांचे बळ कमी केले आहे. सोमवार जानेवारी 19 रोजी झालेल्या या विशेष सोहळ्यात मनीषाताई केंद्रे यांनी भाजपच्या विचारधारेवर विश्वास ठेवून कार्याचा निर्धार व्यक्त केला. प्रमुख नेत्यांची उपस्थिती. या पक्षप्रवेशावेळी राजकीय क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, ज्येष्ठ नेते भाजप, प्रतापराव देशमुख नगराध्यक्ष, सचिन गोरे गटनेते, गोविंदभाऊ थिटे तालुकाध्यक्ष, जगदीशराव घुगे सरपंच इटली. राजकीय समीकरणे बदलणार. राजकीय विश्लेषकांच्या मते मनीषाताई केंद्रे यांचा हा निर्णय राष्ट्रवादीसाठी, विशेषतः माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वासाठी चिंतेचा विषय ठरणार आहे. आडगाव बाजार सर्कल या भागात मनीषाताईंचा मोठा प्रभाव असल्याने भाजपची बाजू भक्कम झाली आहे. जिल्हाभर परिणाम. तालुक्यातील इतर 9 जिल्हा परिषद गटांमध्येही या पक्षप्रवेशाचा थेट लाभ भाजप उमेदवारांना मिळण्याची शक्यता आहे. भाजपची विचारधारा आणि विकासाच्या मुद्द्यावर मी पक्षप्रवेश केला असून एकनिष्ठेने काम करणार आहे. मनीषाताई केंद्रे.